आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार रामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा आहे. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असं संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एकाईनं मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेषची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्याले एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच देव. ज्ञानच देव ज्ञानच देव तिथंच उलट फिरा 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं राव आहे तिथं कटक आहे, जिथं सज्जन आहे तिथं सोयरिक आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. तिथंच आत्मदर्शन आहे. कीर्तनाला सुरुवात करायची आहे. त्याआधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यावानी बसायचं नाही. ते तोंड सोडून जाईन, डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तंगडेवर करम गुडघे फाकवा यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पलजवळ पाहायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं घर. पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बस अवी थयू ना असं बसतोय आणि तसंच निघाला. मग आपल्या कीर्तनाला भामटेवानी बसायचं नाही. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवानी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं बैल घा म्हणून तुझ्या म्हणायचं त्याच्या दुधाचा चा ते जमणार. नको खेदा करू कोणता गोष्टीचा, 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 नको खेदा करू कोणता गोष्टीचा. चिंता करायची नाही. बरं चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून करायचं काय? अहो हसत खेळत जगायचं. राहायचं तरी किती दिवस आहे? हसत खेळत जगायचं. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाचे असतात. लय धोकादायक. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असते. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला सांगा. असं असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाले म्हणले ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची.
काय अहो ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण व्हायचं हे हे हे. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. हसलं पाहिजे. अहो काही माणसं इतकी दरिद्री आहेत माणूस काना त्या पण हसत नाही. हसलं पाहिजे. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि चिंता बिंता करायची नाही. चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच ते चिंता करून काय उपयोग नाही. बरं काय आपल्या हातात आहे. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो ही बल्बाची गॅरंटी आहे, बल्ब विकणाऱ्याची काय गॅरंटी. पैसे मोजतानाच मी ह्याला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी. होल्डर मध्ये बसवा गेला आणि व्होल्टेज वाढलं, बल्बाने लागला पण याचाच नंबर लागला नाही. म्हणून चिंता करायची नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता. बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हाताने झटे करता कशाला बा तुम्ही. ए 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू. आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला शिक. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 रडू. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील आहेत. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात. दोन्ही टॉमी संगच. एकाला साखळी एकाला चैन. आणि त्याला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत आहे तिकडे. ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो. मस्त हसतात बिसतात. चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे. हे तिचे वडील आहे. अरे तोही दे ना पुलावरून फेकून. तो कशाला सांभाळी. त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल. आणि लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोंबलं सुधारलंय. धोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन्स आली, जीन्स गेली बरमोड आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली काय. आता हित वर तर आलंय. अजून हित बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतिलक्ष्मी जगन्नाथ पतिलक्ष्मी जगन्नाथ. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू. चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही. चिंता करू काही उपयोग नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आता फक्त फटाफटा बोलत जायचं. बोललं तर कीर्तन कळत नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं नाही.
हा चिंता बिंता करायची नाही. आता फक्त पटापटा बोलत जायचं. आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडतो. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचं आहे का आपण देवाचा अंश आहे? आपण देवाचा अंश आहे. पुरावा ममाय वंशो जीव लोके जीव भूत सनातन मन शिष्ट आणि इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळे जर भगवंताचा अंश आहोत तर आपला बाप जर विचारलं तर जम्बो नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप. म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? खाजवा डोका आता. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान. आता आपल्याला गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान नाही. ज्ञान सगळ्या लोकांकडं नेमकं ज्ञान आहे. सगळ्या लोकांकडं गाडी बंगला पैसा, इतका पैसाही लोकांकडं. दहाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धोर निघल. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? 24 धारा. दर तासाला एक नुसती नेसतच राहा. मग तुम्हाला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुम्हाला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तुम्ही राहशाल? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञान ज्ञानच नाही ना. अहो एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुम्हाला का 26 सोना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये एक? नाही. मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. अहो ज्ञानच नाही ना. ज्ञान नाही. अहो 2 जणांची मारामारी झाली, दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2-2 कान फटी ठेवून दिल्या. दोघांकडून 50-50 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता एक कान फटीत केवढ्याला पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले, पण त्याची मग काय नाही. अहो ज्ञानच नाही ना. ज्ञान नाही. मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग आता ज्ञान यायला काय लागतंय? मग ज्ञान तुम्ही म्हणाले शाळेतलं ज्ञान हे सोडून द्या. हे ज्ञान EMA सोडून द्या. EMA PPHM कबल एडबिडर सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA BN DED आर्ट कॉमर्स सायन्स F1 S1 M.Tech B.Tech डेरिन डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिक इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. रोग गुप्तंगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त का? अरे अरे बाबा अख्खं जग तज्ञ, अख्खं जग तज्ञ. अहो काही माणसं मारामारी तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ. किती पिऊ द्या नाही चड्डी होली करत तज्ञ. काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ञ. अरे बाबा अख्खं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वात पुरावा त्याला 7व्या अध्यायात. हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळदिवा. अरे अख्खं जग तज्ञ पण आमचे भगवान बाबा सर्वात अख्खं जग तज्ञ. मग हे ज्ञान नाही. मग ज्ञान कोणतं? ज्ञान कोणतं का असत नाही, पण आत्मलाभासारखे गोमटे काहीच नसते. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल. आतलं ज्ञान, बाहेरचं ज्ञान नाही. मग आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग आता ज्ञान यायला काय लागतं?